खरं काय आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी ते योग्य आहेत की नाही, त्यामुळे सेक्शुअल परफॉर्मन्स इरेक्शन काही वेळा पुरुषांना असं वाटतं की इंटरकोर्स दरम्यान इरेक्शन लवकर कमी होतो. अशा वेळी कपल्स जो प्रिन्सिपल असतो तो खूप साधा असतो. जेव्हा इरेक्शन येतो तेव्हा पेनिसमध्ये ब्लड फ्लो वाढतो. आजकाल कपल्स व्हायब्रेटिंग रिंग का वापरतात याचं कारण म्हणजे, आणि हे रिंग साधे असतात त्यामुळे रिंग्समध्ये छोटासा व्हायब्रेटिंग मोटर असतो. जेव्हा हे नक्की काय असतं आणि कपल्स ते का वापरतात, त्यांच्या इंटिमेसी बद्दल खूप जास्त ओपनपणे विचार करू लागले. रिलेशनशिपमध्ये एक्साइटमेंट असणं, कनेक्शन असणं, सॅटिस्फॅक्शन असणं, या सगळ्या गोष्टी टिकायला हव्यात. डॉक्टर आजकाल काही व्हायब्रेटिंग रिंग बद्दल बोलतात. म्हणजेच फक्त पुरुषासाठी नाही तर पार्टनरसाठी स्टिम्युलेशन वाढवण्यासाठी काही रिंग्स डिझाईन केले आहेत. कधी कधी कपल्स क्लिनिकमध्ये येतात आणि थोडं संकोचून एक प्रश्न विचारतात, डॉक्टर आजकाल काही व्हायब्रेटिंग रिंग बद्दल बोलतात, हे नक्की काय असतं आणि कपल्स ते का वापरतात? खरं सांगायचं झालं तर सेक्शुअल हेल्थ बद्दल अवेअरनेस वाढल्यामुळे आजकाल कपल्स त्यांच्या इंटिमेसी बद्दल खूप जास्त ओपनपणे विचार करू लागले आहेत. रिलेशनशिपमध्ये एक्साइटमेंट असणं, कनेक्शन असणं, सॅटिस्फॅक्शन असणं, या सगळ्या गोष्टी टिकायला हव्यात असं प्रत्येक कपलला वाटतं. इंटिमसीसाठी काही जे टूल्स असतात त्याबद्दलची माहिती ते आता घेऊ लागले. त्यापैकी एक म्हणजे पेनिस व्हायब्रेटिंग रिंग. याबद्दल प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात आज आपण जाणून घेणार आहोत. यांचे आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून लोकांची सेवा करत आहे. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षांपासून ते मार्गदर्शन करत आहे. त्यांचे महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहे. तर संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी मुंबई पुणेच्या शाखेला असतात. आता समजून घेऊया पेनिस व्हायब्रेटिंग रिंग म्हणजे नेमकं काय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक छोटा फ्लेक्झिबल रिंग असतो जो पेनिसच्या बेसच्या भागावर घालायचा असतो आणि हे रिंग साधे असतात त्यामुळे रिंग्समध्ये छोटासा व्हायब्रेटिंग मोटर असतो. जेव्हा हा रिंग वापरला जातो तेव्हा व्हायब्रेशनमुळे इंटिमसी दरम्यान काही जे सेन्सेशन्स असतात ते निर्माण होतात आणि कपलचा जो सेक्शुअल परफॉर्मन्स असतो तो चांगला असतो, एन्जॉयेबल असतो. आजकाल कपल्स व्हायब्रेटिंग रिंग का वापरतात याचं कारण म्हणजे म्युच्युअल प्रेजर. म्हणजेच फक्त पुरुषासाठी नाही तर पार्टनरसाठी स्टिम्युलेशन वाढवण्यासाठी काही रिंग्स डिझाईन केले आहेत. उदाहरणार्थ काही व्हायब्रेटिंग रिंग्समध्ये असा स्मॉल व्हायब्रेटर असतो जो इंटरकोर्स दरम्यान पार्टनरच्या क्लायटोरिस एरियाला हलकासा व्हायब्रेशन देतो, त्यामुळे दोघांनाही अधिक सेन्सेशन जाणवू लागतात. आता दुसरा प्रश्न, हा रिंग इरेक्शन टिकवायला कसा मदत करतो? डॉक्टर सांगतात की पेनिस रिंगचा बेसिक जो प्रिन्सिपल असतो तो खूप साधा असतो. जेव्हा इरेक्शन येतो तेव्हा पेनिसमध्ये ब्लड फ्लो वाढतो. रिंगचा बेस वर असल्यामुळे काही प्रमाणात ब्लड फ्लो बाहेर पटकन जाणं कठीण होतं, त्यामुळे इरेक्शन जास्त वेळ टिकतं. याला साध्या भाषेत सांगायचं झालं तर सपोर्ट फॉर मेंटेनिंग इरेक्शन असं सुद्धा म्हटलं जाऊ शकतं. याचा अर्थ असा नाही की कोणताही मेडिकल ट्रीटमेंट आहे, पण काही कपल्स इंटिमसी दरम्यान इरेक्शन स्टेबिलिटीसाठी याचा वापर करतात. काही वेळा पुरुषांना असं वाटतं की इंटरकोर्स दरम्यान इरेक्शन लवकर कमी होतो. अशा वेळी कपल्स एक्सपेरिमेंट म्हणून सुद्धा या रिंगचा वापर करतात. इथे एक साधं उदाहरण घ्या. जसं रिलेशनशिपमध्ये एक्साइटमेंट टिकवण्यासाठी कपल कधी ट्रॅव्हल करतात, कधी नवीन ॲक्टिव्हिटी ट्राय करतात, तसेच इंटिमसीमध्ये सुद्धा कपल्स छोट्या छोट्या नवीन गोष्टी एक्सप्लोर करत असतात. व्हायब्रेटिंग रिंग हा त्यापैकी एक पर्याय नक्कीच असू शकतो. पण डॉक्टर एक महत्त्वाची गोष्ट नेहमी सांगतात, कोणत्याही इंटिमसी प्रोडक्ट वापरण्यापूर्वी योग्य माहिती घेणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये अनेक प्रोडक्ट्स मिळतात, पण त्यांचं खरं काय आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी ते योग्य आहेत की नाही, त्यामुळे सेक्शुअल परफॉर्मन्स इरेक्शन इंटिमसीबद्दल काही शंका असतील तर डॉक्टरांना आधी नक्की विचारा, त्यानंतरच निर्णय घ्या. एकंदरीत पहिले तर पेनिस व्हायब्रेटिंग रिंग हा काही जादूचा उपाय नाही आहे, पण तो कपलसाठी इंटिमेसी एक्सपिरियन्ससाठी चांगलाच इंटरेस्टिंग पॉईंट असू शकतो. विषय कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. हॅपी लाईक जरा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.